आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन। डॉक्टर अण्णासाहेब डांगे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती। ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांची माहिती। इक्बाल पिरजादे कळवतात की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त उरण ईश्वरपूर येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक तसेच महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे, खासदार माननीय श्री रामराव वडकुते, आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्यासह समाजातील 21 संत महत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता उरण ईश्वरपूर शहर व वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे व धनगर समाजाचे युवक नेते माननीय श्री सागरभाऊ मलगुंडे यांनी दिली। शहरातील तहसील कार्यालयात येथून मिरवणुकीस मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात येणार असून या मिरवणुकीचा मार्ग तहसीलदार कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, यल्लम्मा चौक, गांधी चौक, लाल चौक, गणेश भाजी मंडई, माननीय अण्णासाहेब डांगे चौक, शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप होणार आहे। वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे वास्तव्य असणाऱ्या 56 गावामध्ये जयंती उत्सव निमित्त संपर्क दौरा पूर्ण केला असून या दौऱ्यात समाज बांधवांसह अन्य सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी आकर्षक रथ व अहिल्यादेवींच्या जीवनावरील 5 जिवंत देखावे, धनगरी ढोल, नाविन्यपूर्ण देशपातळीवरील नावाजलेले एकमेव गजन नृत्य, महिला मुलींचे गजन नृत्य, हलगी, घुमके, ब्रास ब्रँड कंपनी, सनई, पिपाणी तसेच धनगर समाजाचे दैवत असलेल्या सुरक्षेत्र बळगळ, बागलकोट येथील भरमदेव सुरवंती देवस्थानचे श्री परशुराम पुजारी, खिद्रापूर कोल्हापूर येथील आदि जगद्गुरू रेवणसिद्ध देवस्थानचे विशाल पुजारी, रायबाग बेळगाव मायकादेवी देवस्थानचे बाळासाहेब पुजारी, आरेवाडी कवटे महाकाळ देवस्थानचे जगन्नाथ कोळेकर पुजारी, निपाणी बेळगाव येथील हलसिद्धनाथ देवस्थानचे भागणूककार कृष्णात डोने, हुचाप्पा पुजारी आदी संत महत प्रमुख समाज बांधवांना दर्शनासाठी मिरवणुकीत उपस्थित असणार आहेत। याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील समाजातील विविध मंदिरे व देवस्थानचे पुजारी, प्रमुख समाजातील देवर्षी, हेडमी यांना निमंत्रित करण्यात आले आहे। या जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। जयंती उत्सव यशस्वीतेसाठी धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी सर्व यंत्रणा संपर्क मोहीम गतिमान केली असून उरण ईश्वरपूरचे माजी नगरसेवक माननीय श्री विश्वनाथ डांगे बापू, माननीय सागरभाऊ मलगुंडे, अभिजित रासकर, प्रकाश कणव, दत्तात्रय तांदळे, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, ॲडव्होकेट उमेश कोळेकर, शाहीर सागर माने, पांडुरंग वाघमोडे, भगवान बोते, प्रवीण माने, सागर गावडे, भानुदास विकर, आविष्कार नांगरे, अमोल विरकर, उमेश गावडे, धोंडीराम वाटेगावकर, विलासराव कोळेकर, बिरू बोते, मंगेश लवटे, विजय कवठेकर, जयवंत टिबे, धनंजय करांडे, भानुदास खरात, राजाराम गावडे, शंकर रासकर, प्रकाश अणोसे, पोपटराव काळे, बजरंग कदम, अजित पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। वाळवा तालुक्यातील तमाम धनगर समाज बंधू माता भगिनींना मी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की येत्या 13 जूनला आपण आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सर्व समाजाचे मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब डांगे आप्पा, त्याचबरोबर धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चिमणभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर नगरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असा साजरा करतो आहे। या उत्सवामध्ये आपण उरण ईश्वरपूर शहरामध्ये मिरवणुकीचं आयोजन करतो आहे। या मिरवणुकीसाठी आपल्या धनगर समाजाचे सर्व महंत
21 महंत महाराष्ट्र कर्नाटकातून आपल्या समाजाला आशीर्वाद देण्यासाठी व पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या रथोत्सवामध्ये सामील होण्यासाठी येत आहेत. तरी माझी आपल्याला विनंती राहील की आपण सर्वांनी 13 जूनला दुपारी 3:30 वाजता शिवछत्रपतींचा पुतळा तहसील कार्यालयासमोरील या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावं आणि सर्वांनी आपल्या मिरवणुकीमध्ये सामील व्हावं. कुठल्याही पद्धतीचं राजकीय किंवा पक्षभेद मतभेद असं न करता आपल्या मातेचा अहिल्या मातेचा आपल्या समाजाचा एक उत्सव म्हणून आपण साजरा करण्यासाठी उरणेश्वरपूरला जास्तीत जास्त संख्येने यावं. आम्ही आव्हान केल्याप्रमाणे आपल्या बांधवांनी पिवळा शर्ट आणि आपल्या महिला माता भगिनींनी पिवळी साडी परिधान करून या मिरवणुकीमध्ये यायचं आहे. त्याचबरोबर जे हौशी युवक किंवा हौशी आपले बांधव आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं होतं की आपल्या धनगर समाजाच्या पारंपरिक वेशामध्ये आपण यावं. या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की हत्ती घोडे उंट आणि आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवन प्रसंगावरचे जिवंत देखाव्याचे चित्ररथ महंतांचे रथ आपल्या धनगर समाजाच्या लहान मुलींनी गजनृत्याचं एक पथक केले त्या आणि खास करून आपण मानदेशातील एक कला समाजातली धनगर समाजातली एक वेगळी कला मानदेशातली म्हणून आपण त्यांना आमंत्रित केले. हे सगळं बघण्यासाठी या समाजाची संस्कृती बघण्यासाठी आपण सर्वांनी यावं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार आदरणीय रामराव वडकुते साहेब आणि आपल्या जिल्ह्यातला एक फायर ब्रँड नेते धनगर समाजाचे आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आपले मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब डांगेप्पा या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या मिरवणुकीला 13 जूनला दुपारी 3:30 वाजता तहसील कार्यालय ईश्वरपूर येथून सुरुवात होणार आहे. तरी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहा असे मी आपल्याला आवाहन करतो. एक कळकळीची विनंती करतो. जय हिंद जय मल्हार. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाळवा तालुक्यातील सर्व धनगर समाजच्या वतीनं त्याचबरोबर वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणूक निघते. ती मिरवणूक या वर्षीची दिनांक 13 जून रोजी शनिवारी आपल्या तहसीलदार कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तिथून सुरुवात होऊन यल्लामा चौक, गांधी चौक, लाल चौक, गणेश मंडई, अण्णासाहेब डांगे चौक, शिराळ नाका इथं आयोजित करण्यात आलेले आहे. मी वाळवे तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना भगिनींना कळकळीची विनंती करतो की कुठलाही पक्ष कुठलाही भेद न मानता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जयंतीची जी मिरवणूक आहे त्यात आपण मोठ्या संख्येनं सामील व्हावं. खरं तर आपलं वाळवे तालुक्यातल्या प्रत्येक समाज बांधवांना आपण ठरवल्याप्रमाणे पिवळा पोशाख पुरुषांनी आणि पिवळी साडी महिलांनी आपण ठरवल्याप्रमाणे प्रत्येकानं या पोशाखात यावं अशी माझी विनंती आहे. या मिरवणुकीच्या उद्घाटनासाठी नुकताच ज्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली ते आपल्या समाजाचे नेते खासदार रामरावजी वडकुते साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले आपल्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा आणि प्रमुख सगळ्या सर्वांच्या शुभ हस्ते या मिरवणुकीचं उद्घाटन होणार आहे. यावर्षी मिरवणुकीचं वैशिष्ट्य आपण धनगर समाजातले जे महाराष्ट्र किंवा कर्नाटक या राज्यातले आपले जे कोण समाजाचे महंत, साधू, पुजारी, देवरशी आहे त्या सगळ्यांना आपण एकत्र या मिरवणुकीला बोलवले आणि ते सर्वजण आपल्या मिरवणुकीत पूर्ण वेळ सहभागी होणार आहेत. त्यांचं दर्शन आपल्याला मिळणं दुरापास्त असतं, परंतु
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे सगळे आपल्या मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळं वाळवा तालुका त्याचबरोबर परिसरातील सर्वांना त्यांचं दर्शन घेण्याचा योग आपल्याला उपलब्ध होणार आहे. तुम्ही सर्वांनी या मोठ्या संख्येनं या मिरवणुकीसाठी उपस्थित राहावं अशी मी कळकळीची विनंती करतो. तुम्ही येणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.